कार्यक्रमाअंतर्गत आपल्या तहसील आणि वस्ती विमुक्त जाती जमाती या समाजाच्या लोकांना आज जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड हे या म्हणजे बरेचसे लोक आपले अशिक्षित असल्यामुळे व वारंवार भटकंती करत असल्यामुळे आपल्याकडे कुठला पुरावा नसतो, तर त्या पुराव्यासाठी आपल्याला वारंवार फिरावं लागतं। म्हणून आपल्या तहसीलदार साहेबांनी आपले माननीय वजिरे साहेब, तसेच गोळे साहेब, आपले मंडळाधिकारी साहेब आणि तलाठी साहेब, आपले झाडे साहेब हे आपल्या गावामध्ये आज महसुली पंधरवडा निमित्त उपस्थित राहिले आणि आपल्याला कुठल्या कागदपत्राची काय गरज आहे त्याची आज माहिती घेऊन आपल्याला कागदपत्र पुढचे कसे मिळेल यासाठी आज आपल्याकडं बरोबर उभे राहिलेले आहेत, आपल्या पाठीशी आहेत। एवढंच 2 शब्द बोलतो आणि म्हणतो लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वाटप योजनेचा लाभ मिळून देणे या शिबिरात प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच श्री शंकरराव बाबा, आमचे मंडळाधिकारी श्री गोळे साहेब, आमचे सगळे ग्राममहसूल अधिकारी, तसेच आपण उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू। तर आपलं सांगितल्याप्रमाणे 17 सप्टेंबर राष्ट्रनेता महात्मा गांधी एक सेवा पंधरवडा आयोजित केलेला आहे आणि या सेवा पंधरवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत आहोत। त्याचा पहिला टप्पा म्हणजे पांगण रस्ते, त्याच्याविषयी आपल्याला बोळे साहेबांनी, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण आपल्या तालुक्यातील विविध जाती आणि भटक्या समाजातील लोकसंख्या ज्या गावामध्ये आहे तेथील नागरिकांना जे त्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले आहेत किंवा कागदपत्र आहेत किंवा वेगवेगळ्या योजना आहेत त्या शिबिराचा प्रामुख्याने आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री वजिरे सर आज उपस्थित झाले। त्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तसेच गाव वडगाव यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। त्यामुळे आपले तसेच आपले मंडळाधिकारी श्री गोळे सर सुद्धा या कार्यक्रमावर उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे शेगोगार साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाकरिता तालुका स्तरावरून जे ग्राम महसूल अधिकारी आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। तसेच आपल्या कार्यक्रमाकरता आधार कार्ड नोंदणी करणारे जे व्यक्ती आहेत त्या सुधीर आणि त्यानंतर आपले राशन दुकानदार, पोलीस पाटील हे जे सन्माननीय सर्व व्यक्ती आलेले आहेत सर्वांचे तसेच गावकऱ्यांचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि आता पुढे काही कार्यक्रम संपला तसेच बाकीचे जे कागदपत्राचे कार्यक्रम आहेत ते दिवसभर चालू राहतात।